नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वी भूगोलावरती चर्चा करतोय, कारण उद्या आपला भूगोलाचा पेपर आहे. तर त्या अनुषंगाने आपण भूगोल विषयाची एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. काल आपण ऑलरेडी एका प्रश्नपत्रिकेवर चर्चा केली. आज आपण ही दुसरी प्रश्नपत्रिका बघतोय. अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. आता या पत्रिकेची जर तुम्हाला PDF फाईल हवी असेल, तर मित्रांनो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही भूगोल, इतिहास, समाजशास्त्र इतर सगळ्या विषयांच्या PDF फाईल डाउनलोड करू शकताय. तर आजची चर्चा झाल्यानंतर तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या सगळ्या PDF फाईल डाउनलोड करून घ्या आणि अभ्यास करा. बघा मित्रांनो, भूगोलामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो 20 मार्काचा आहे. या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण अ, ब, क आणि ड असे 4 उपप्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न हा जो आहे तो आपल्याला असतो 5 मार्काला. त्यामुळे इथं प्रत्येक प्रश्नात 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. 5 गुणिले या 4 जोड्या एकूण 20 मार्काचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नात 20 पैकी 20 मार्क मिळण्याची संधी आपल्याकडे मित्रांनो असते. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा व्यवस्थित बघायचे. ओके. तर आता इथे बघा, पहिला जो प्रश्न आहे तो नेहमी तुम्हाला अ, ब, क हे जे 3 स्तंभ दिलेले असतात, या 3 स्तंभांचे सहसंबंध ओळखून एक साखळी पूर्ण करायची. जसं की बर्फाच्छादित प्रदेश. आता बर्फाच्छादित प्रदेश हा देशाची राजधानी, काही संबंध नाहीये. कृत्रिम उपग्रह काही संबंध नाहीये. मानवी श्रमाचा वापर हा सुद्धा या ठिकाणी काही संबंध नाहीये. तर ध्रुवीय प्रदेशामध्ये हा बर्फाच्छादित प्रदेश असतो. त्यामुळे इथे आपल्याकडे ध्रुवीय प्रदेश होईल. आता या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये जर तुम्ही बघितलं, तर हानिकारक शेती प्रकार आहे का? नाहीये. विरळ लोकसंख्या, जिथं बर्फ जास्त पडतो तिथं लोकसंख्या विरळ असते. म्हणजे तुम्हाला मित्रांनो हा एक सहसंबंध अशा प्रकारे जोडता येऊ शकतो. पुढचा मुद्दा प्रशासकीय शहर. आता प्रशासकीय शहराच्या बाबतीत जर विचार केला तर देशाची राजधानी ही नेहमी प्रशासकीय शहर असते आणि याच्यामध्ये हानिकारक शेतीचा प्रकार काही संबंध नाहीये. संदेश वहन याचा सुद्धा या ठिकाणी काही संबंध नाहीये. तर या ठिकाणी टोकियो हे एक शहर आहे. ती देशाची राजधानी आहे एका. ओके. आता पुढचा मुद्दा बघा, स्थलांतरित शेती. आता स्थलांतरित शेतीचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी कृत्रिम उपग्रह काही संबंध नाहीये. मानवी श्रमाचा वापर हा पण काही संबंध नाहीये. तर शेतीचा आकार खूप लहान. स्थलांतरित शेतीचा आकार हा खूप लहान असतो आणि या ठिकाणी बघा, हानिकारक शेतीचा प्रकार. आता इथे शेतीचा प्रकार या ठिकाणी एकच विषय आहे कुठेतरी सगळ्यांमध्ये. म्हणून हानिकारक शेतीचा प्रकार हे बरोबर आहे. पुढचा मुद्दा गृहउद्योग. गृहउद्योगाचा जर विचार केला तर कृत्रिम उपग्रह काही संबंध नाहीये. तर मानवी श्रमाचा वापर. गृहउद्योगामध्ये मानवी श्रमाचा वापर होतो आणि याच्यामध्ये विणकर हा जो एक गृहउद्योग आहे, ही साखळी तयार होते. त्यानंतर जागतिक बाकी राहिलेला भाग तर झालाच. जागतिक स्थान निश्चित प्रमाणे म्हणजे म्हणजे जी-पी-एस. तर इथं कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून जी-पी-एस तयार होतो आणि संदेश वहनासाठी या जी-पी-एसचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो या प्रश्नात तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. व्यवस्थित चांगला विचार करायचा आहे. चांगलं लॉजिक लावलं की तुमचं काम झालं. ओके. पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, अचूक पर्याय निवडायचा आहे. लोकसंख्या बदलातील महत्वाचा घटक. साक्षरता, लिंग गुणोत्तर, जन्मदर का वयोरचना. तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात म्हणजे बदललेला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे जन्मदर. जन्मदर जितका वाढेल मित्रांनो तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या जी आहे ती बदलणार आहे. लोकसंख्या वाढणार आहे. लोकसंख्या वाढणं आणि कमी होणं हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो आहे तो जन्मदराचा पडत असतो. पुढचा मुद्दा बघा, ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये औद्योगिक, व्यापार, मनोरंजन याच्यासाठी ग्रामीण भूमी उपयोजन होतं. पण वने जो आहे ना हा भाग या ठिकाणी खूप वेगळा आहे. ओके. पुढे विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये. बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये लक्षात घ्या, एक पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध, धान्य पिके. पुढचा हे तर नसणार आहे विस्तृत व्यापारी शेतीमध्ये. एक पीक पद्धत, यंत्राचा वापर, समशीतोष्ण कटिबंध आणि अन्नधान्य आणि पिके. तर हा ब जो ऑप्शन आहे मित्रांनो तर या ठिकाणी हा बरोबर आहे. बाकी ऑप्शन बघायची गरज नाहीये. खनिजावर आधारित उद्योग. बघा लोह पोलाद उद्योग खनिजावर आधारित आहे. कापड उद्योग हा शेतीवर आधारित आहे मित्रांनो. त्यामुळं आपल्याला खनिजांवर आधारित उद्योग लिहायचे म्हणजे पोलाद उद्योगच आहे. साखर सुद्धा शेतीवर आहे. अन्य प्रक्रिया पण शेतीवर आहे. तर खनिजांवर आधारित हा लोह पोलाद एकच उद्योग आहे की जो खनिजांवर आधारित आहे. तृतीयक व्यवसाय, शेती नाहीये तृतीयक व्यवसाय. त्याचबरोबर या ठिकाणी आपण विचार केला तर माल वाहतूक हा एक सेवा आहे, तृतीय उद्योग आहे. ओके.
मध निर्मिती हा प्राथमिक आहे, शेती प्राथमिक आहे, केमिकल्स हा सुद्धा या ठिकाणी तृतीयक नाहीये. तर माल वाहतूक हा उद्योग बरोबर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय सोपे प्रश्न असतात, जिथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी जर आपण बघितला, तर त्याच्यामध्ये चुकी बरोबर. बघा, लोकसंख्येच्या प्रमाणात कार्यशील गटाचे प्रमाण जास्त असेल, तर आर्थिक विकासाची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो एकदम बरोबर आहे. कार्यशील गट जितका जास्त मोठ्या प्रमाणात आहे, तितका देशाचा विकास होणार आहे जास्त आणि कार्यशील गट कमी असेल, तर देशाचा विकास कमी होईल. पुढचा मुद्दा आहे, तृतीयक व्यवसाय हे अनुत्पादक व्यावसायिक आहेत. तर मित्रांनो, हा जो मुद्दा पण बरोबर आहे. तृतीयक व्यवसाय जे आहे ते उत्पादन नाही देत, तर ते सेवा देण्याचं काम करतात. बरोबर? आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटात एस्किमो जमातीचे लोक आढळतात. तर हे चूक आहे मित्रांनो. साक्षरतेची व्याख्या देशानुसार बदलत जाते. बघा, हे पण बरोबर आहे. देशानुसार साक्षरतेची व्याख्या बदलत जाईल. आणि 5वा मुद्दा, अ, मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक घटकांचा परिणाम होत नाही. हे चूक आहे. कारण प्राकृतिक घटकांचा हा मोठा परिणाम मानवी वस्तीच्या स्थानावरती होत असतो. ड आहे, की विधाने दिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करा. पहिला मुद्दा, अचूक सहसंबंध लिहा. एक विधान आहे आणि आर कारण आहे. बघा, लोकसंख्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची बघा, लोकसंख्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दर्शवतो. ओके. आता या ठिकाणी बघा, दुसरा मुद्दा, लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. तर या ठिकाणी ए जो मुद्दा आहे तो बरोबर आहे आणि बी सुद्धा बरोबर आहे. पण आर जे आहे ते अचूक स्पष्टीकरण नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी ड ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. आता अयोग्य घटक, मैदाने, सरोवरे, पठारे, पर्वत याच्यात सरोवर वेगळा घटक आहे. बाकी मैदाने, पठारे, पर्वत हे 3 घटक जे आहेत ते बरोबर आहेत. सरोवरे वेगळं आहे. खालील नागरी वस्तीच्या लोकसंख्येनुसार चढता क्रम लिहा. तर बघा, चढत्या क्रमामध्ये पहिला मुद्दा, कमी लोकसंख्या उपनगराची असते. उपनगरानंतर त्यापेक्षा जास्त लोकसंख्या नगराची असते. नगरापेक्षा जास्त लोकसंख्या जी आहे ती महानगरांची असते आणि महानगरापेक्षा जास्त लोकसंख्या महाकाय नगराची असते. तर अशा प्रकारे हा चढता क्रम तुम्हाला लिहायचा आहे. अचूक घटक ओळखा. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र हे सगळे एकमेकांशी संबंधित आहे. म्हणजे अ गट हा एकदम बरोबर आहे. 5वा मुद्दा, भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे प्रकार चढत्या क्रमाने लिहा. बघा, सूक्ष्म उद्योग याच्यामध्ये सगळ्यात कमी भांडवल असतं. त्याच्यानंतर 2 नंबरला लघु उद्योग, त्याच्यानंतर 3 नंबरला मध्यम उद्योग आणि 4 नंबरला मोठे उद्योग. अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके. पुढचा जो दुसरा प्रश्न असतो त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला भौगोलिक कारणे द्यायची असतात. आता इथे जर आपण बघितलं तर या प्रश्नामध्ये बघा, आपल्याला 4 कारणे द्यायची आहेत 6 पैकी. पहिला प्रश्न आहे, हवामान या घटकाचा लोकसंख्या वितरणेवर परिणाम होतो. लोकसंख्या वितरणावरती परिणाम होतो. बघा, हवामान जितकं प्रतिकूल असेल तितकी लोकसंख्या कमी आणि अनुकूल हवामान जर असेल लोकांना राहण्यायोग्य, तर तिथे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. बघा, इथे आता साधारणतः आपण जर विचार केला तर तुम्ही याचं उत्तर लिहिताना लिहू शकता, की बाबा हवामानाचा परिणाम विशेष करून लोकसंख्येच्या घनतेवरती होतो. लक्षात घ्या. म्हणजे अतिशय प्रतिकूल हवामान असलेले, जसे की अतिउष्ण भाग, अतिथंड भाग, अतिपावसाचा भाग किंवा अतिकोरड्या प्रदेशाचा भाग, या ठिकाणी लोकसंख्या विरळ असते. म्हणजे जिथं प्रतिकूल वातावरण असतं, जास्त उष्ण वातावरण असेल, जास्त थंड वातावरण असेल, अशा भागामध्ये किंवा तिथं खूपच जास्त पाऊस आहे, अशा भागात लोकसंख्या कमी असते. ओके. बरोबर जर आपण बघितलं तर ऋतुमानात याचबरोबर जर आपण बघितलं, की बाबा जसे की सायबेरियामध्ये किंवा अंटार्क्टिकासारख्या अतिथंड भागामध्ये आपल्याला वस्ती अतिशय कमी प्रमाणामध्ये आढळते. त्याचबरोबर सहारा वाळवंट असेल, कलहरी वाळवंट असेल, या ठिकाणी आपण बघितलं तर इथे सुद्धा लोकसंख्या जी आहे ती कमी असते. ओके. त्यानुसार जर आपण बघितलं, या उलट जर आपण विचार केला तर ऋतुमानानुसार हवामान फारसे बदलत नाही. असा जो समभाग असेल किंवा उबदार हवामान असलेला भाग असेल, त्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे जास्त प्रमाणात असते. म्हणजे समशीतोष्ण भागामध्ये लोकसंख्या जास्त प्रमाणात असते. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. बघा, लक्षात घ्या, साक्षरता जितकी चांगली असेल तितका देशाचा आर्थिक विकास चांगला होऊ शकतो आणि कमी असेल तर आर्थिक विकास कमी होऊ शकतो. जसं की साक्षरतेचा दर हा देशाच्या प्रत्यक्ष आर्थिक वाढीवर व विकासावर परिणाम करतो. ओके.
साक्षर लोकांना देशात व परदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होतात, त्याच्यामुळे देशाचा आर्थिक स्तर जो आहे तो वाढतो आणि साक्षरतेच्या दरामुळे लोकांचा राहणीमानाचा जो दर्जा आहे तो सुद्धा उंचावतो. ओके, आणि हा दर्जा उंचावल्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की हा दर्जा जर उंचावला तर त्याच्यामुळे लोकांची कार्यक्षमता सुद्धा वाढत असते. ओके, आणि नागरिकांचे जे विचार आहेत ते सक्षम बनतात, त्याच्यामुळे सामाजिक विकास सुद्धा होत असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ज्या काही कारणे आहेत 6 पैकी तुम्हाला 4 जी कारणे आहेत ती लिहायची आहेत. ओके. आता आपण फक्त प्रश्न बघूयात नेमके कुठले-कुठले आहेत. स्पष्टीकरण आपण देण्यासाठी एक वेगळी व्हिडिओ बनवू. बघा, फरक स्पष्ट करा हे तुम्हाला जे 5 फरक स्पष्ट करा असतात, त्या 5 पैकी तुम्हाला 3 सोडवायचे असतात. ओके. तर हे खूप महत्त्वाचे आहेत, हे जरा बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला आराखड्यामध्ये जो आपला नकाशा असतो, जगाचा नकाशा, जगाच्या नकाशामध्ये या बाबी तुम्हाला दाखवायच्यात. मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जगाच्या नकाशात सर्वात कमी लोकसंख्येचा खंड. जर हा जगाचा नकाशा असेल, तर तुम्ही ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे ना, या खंडामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे तो तुम्ही ऑस्ट्रेलिया दाखवू शकताय. दुसरा मुद्दा, स्थलांतराचे आकर्षण असणारे भारतीय शहर. मग तुम्ही मुंबई दाखवू शकताय. मुंबई तुम्हाला माहिती आहे, भारत जर इथं असेल तर बघा इथं तुम्हाला मुंबई असते, इथे दाखवू शकताय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे सर्वाधिक आयुर्मानाचा देश जापान. सर्वाधिक आयुर्मान कुठे? जापान आहे. तर जापान बघा, जापान या ठिकाणी बघा इथे तुम्हाला असं जापान या ठिकाणी इथे दाखवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर प्रशासकीय शहर म्हणजे मॉस्को. मॉस्को हे प्रशासकीय शहर आहे. ते तुमचं या ठिकाणी इथे बघा तुम्हाला मॉस्को शहर दाखवता येईल. या ठिकाणी इथे रशियामध्ये तुम्ही दाखवू शकताय. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याकडे आहे, की लंडन आणि न्यूयॉर्कचा हवाई मार्ग. आता लंडनचा जर विचार केला तर लंडन जे तुमचं आहे ते तुम्हाला इथे येणार. बघा, लंडनचा जर विचार केला तर लंडन तुमचं या ठिकाणी इथे तुमचं युरोपमध्ये येईल आणि तुमचा जो न्यूयॉर्क जो आहे, न्यूयॉर्क या ठिकाणी जर बघितलं तर न्यूयॉर्क जो आहे तो तुमचा न्यूयॉर्क येणार तुमचा अमेरिकामध्ये. तुम्ही मग अशा प्रकारे हा हवाई मार्ग इथून असा दाखवू शकताय. ओके. पुढचा मुद्दा आहे सुएझ कालवा. मित्रांनो, सुएझ कालवा आता सध्याचा तर ज्वलंत विषय. सुएझ कालवा बघा इथे असतो. सुएझ कालवा तुम्ही इथे दाखवू शकताय. ओके. इथे कुठेतरी किंवा इथे या ठिकाणी सुएझ कालवा बघा इथे ॲक्चुअली दाखवू शकताय सुएझ कालवा. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, दक्षिण अमेरिकेतील व्यापारी पशुपालनाचे क्षेत्र, ते म्हणजे पंपास. दक्षिण अमेरिकेमध्ये बघा इथे तुम्ही पंपास जे क्षेत्र आहे, तर या भागामध्ये इथे तुम्हाला हे पंपास क्षेत्र दाखवता येऊ शकतं, जे अर्जेंटिना वगैरे दिले. त्याच्या वरच्या भागामध्ये थोडंसं ॲक्चुअली एवढ्या भागामध्ये पंपास क्षेत्र तुम्हाला इथं दाखवता येऊ शकतं. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश, किम्बर्ले विटवॉटसन. बघा, किम्बर्ले विटवॉटसन म्हणजे इथं दक्षिण आफ्रिकेमधला खालचा जो भाग आहे तिथे तुम्हाला दाखवता येईल. तर खूप सोपे प्रश्न असतात मित्रांनो. जरा या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. फक्त 6 बाबी दाखवायच्यात, 6 मार्क तुम्हाला मिळून जातील. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न म्हणजे आता हे जरा मी रफ करतो. पुढचा प्रश्न आहे नकाशा वाचन. मित्रांनो, नकाशा वाचायचा आहे आणि त्या नकाशावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. हा अतिशय भारी आणि सोपा प्रश्न असतो बघा. जसं की पहिला प्रश्न, नकाशा काय दर्शवतो? तर बघा मित्रांनो, या नकाशामध्ये इथं दिलंय औद्योगिक प्रदेश. नकाशामध्ये जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश दाखवले आहेत, असं तुम्ही म्हणू शकताय. दुसरा मुद्दा, पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आढळतात? मित्रांनो, पर्थ आणि सिडनी हे दोन्ही प्रदेश कुठे? ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्ही लिहू शकता ऑस्ट्रेलिया खंडामध्ये येतात हे पर्थ आणि सिडनी बघा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये. तुम्ही सांगू शकता हे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतात. संयुक्त संस्थानातील औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा. संयुक्त संस्थान बघा इथे आहे, न्यू इंग्लंड आणि मध्य अटलांटिका या ठिकाणी ही 2 नावं तुम्हाला या ठिकाणी इथं देता येतील. एकदम सोपं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, कोणत्या खंडात औद्योगिक विकास कमी झालेला दिसतो? मित्रांनो इथे बघा ना, आफ्रिका खंडामध्ये तुम्हाला काहीच दिसत नाही. तर आफ्रिका खंडात औद्योगिक विकास कमी झालेला आहे, असं तुम्ही सांगू शकताय. पुढचा मुद्दा, ओसाका, कोबो, क्योटो. ओसाका, कोबो, क्योटो बघा इथे. ओसाका, क्योबो, क्योटो हे औद्योगिक क्षेत्र जे आहे ते तुम्हाला कुठं दिसतंय? हे जपानमध्ये आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. इथं प्रश्नातच मित्रांनो उत्तर आहे. ओके. तर हा जो प्रश्न क्रमांक 4था आहे, ज्याच्यामध्ये 11 मार्काचे प्रश्न असतात, तिथे तुम्हाला 11 पैकी 11 मार्क मिळू शकतात. ओके. चला, आता आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. 5वा जो प्रश्न आहे, इथे टिपा लिहायच्या आहेत. या 5 पैकी कुठल्याही तुम्हाला 3 टिपा लिहायच्या आहेत. यानंतर 6वा प्रश्न, ज्याच्यात तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. बघा, 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे? 6व्या प्रश्नात आपल्याला हा उतारा जो दिलेला आहे, तो नीट वाचायचा आहे आणि त्या उतार्यावरून प्रश्नांची उत्तरं. बघा, पहिला उतारा आपण नीट वाचून घेऊ. लोकसंख्येच्या वयोरचनेत 3 मूलभूत घटक आहेत. याच्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे 3 घटक खूप महत्त्वाचे आहेत. ओके.
क्लार्क जो 1972 मध्ये जन्माला आला होता, त्याच्या मते वय संरचनेचे 3 घटक परस्पर अवलंबित आहेत. यापैकी एकामध्ये कोणताही बदल व इतर दोनांवर बघा यापैकी एकामध्ये कोणताही बदल इतर 2 वर परिणाम करू शकतो. याच्यामधला एकात जरी बदल झाला तरी तो इतर दोघांवरती परिणाम करतो. यापैकी एका बघा पुढे आहे, या परिवर्तनाद्वारे सामाजिक आर्थिक परिस्थितीच्या वयाच्या संरचनेवरती प्रभाव टाकतात. जन्मदर हा वेगवेगळ्या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण दर्शवतो. म्हणून लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देश ज्यांना जन्मदराचे वैशिष्ट्यीकृत केले आहे, उच्च जन्मदराने वैशिष्ट्यीकृत केले आहे, तरुण वयोगटामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या खंडातील बहुतेक देशांमध्ये लोकसंख्येच्या सुमारे 2.25 म्हणजे 15 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. बरोबर. 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील 36% लोकसंख्या 15 वर्षापेक्षा कमी आहे. पुढचा मुद्दा, या उलट जन्मदर आणि दीर्घ आयुर्मान असलेल्या देशांमध्ये त्यांच्या लोकसंख्येपैकी 1/4 लोकसंख्या तरुण वयोगटामध्ये आहे. परंतु या देशातील वृद्ध वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने खूप मोठे आहे. वायव्य युरोप आणि उत्तर अमेरिकेतील बहुतेक देश जसे CIS देश, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि जपान या श्रेणीतील आहेत. ओके. म्हणजे हे जे आहेत या श्रेणीमधले आहेत. प्रजनन क्षमतेमध्ये सतत खालच्या दिशेने जाणारा कल वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होण्यास हातभार लावतो. यामध्ये बघा लोकसंख्या वयोरचनेचे मूलभूत घटक. तर ते मूलभूत घटक बघा इथंच दिलेत. जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे 3 घटक आपल्याला लिहायचे आहेत. 1 मार्क एकदम आरामात तुम्हाला मिळू शकतात. पुढचा, कोणत्या खंडामध्ये तरुण वयोगटांची संख्या जास्त आहे? मित्रांनो बघा इथे तुम्हाला दिले तरुण वयोगटांची संख्या जास्त आहे. कुठं? लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देश ज्यांना उच्च जन्मदराने वैशिष्ट्यीकृत केली आहे, तरुण वयोगटामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजे लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील देश हे या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. पुढचा मुद्दा, 2001 च्या जनगणनेनुसार 15 वर्षापेक्षा कमी वयोगटाची किती भारतातील 15 वर्षापेक्षा कमी वयोगटाची किती टक्के लोकसंख्या आहे? इथं जर तुम्ही बघितलं तर बघा 36% लोकसंख्या या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळते. म्हणजे इथे 36% लोकसंख्या हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाण वाढ होण्यास कोणता घटक हातभार लावतो? म्हणजे वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाण वाढ होण्यास कोणता घटक हातभार लावतो? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, इथे दिलेलं आहे. एकच मिनिटं. हा बघा इथं प्रजनन क्षमता सतत खालच्या दिशेने जाणारा कल प्रजनन क्षमतेमध्ये सतत खालच्या दिशेने जाणारा कल वृद्ध वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाण वाढ होण्यास हातभार लावतो. तर हे उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नात तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. पुढचा जो प्रश्न आहे ब त्यातला, आकृती काढून नावे द्या. त्रिकोणाकृती वस्ती. मित्रांनो ही आकृती लय सोपी आहे. अशी आपल्याकडे नदी असते. ही नदी इकडे चालली आहे, नदीचा एक भाग इकडे चाललाय, एक भाग इकडे, म्हणजे 2 नद्या एकमेकांना इथे समजा मिळतात. आणि या भागामध्ये जी वस्ती असते अशा प्रकारे, तर या वस्तीला आपण काय म्हणू शकतो? त्रिकोणी वस्ती. इथं लिहायचं नदी, इथं लिहायचं नदी आणि ही झाली तुमची त्रिकोणी वस्ती. एकदम सोपं आहे मित्रांनो. त्रिकोणी वस्तीची जी आकृती आहे ती दाखवणं अतिशय सोपं आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. पुढचा शेवटचा प्रश्न आहे की खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणासह स्पष्ट करा आणि कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचे वर्गीकरण करून सविस्तर माहिती द्या. तर या दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो जो 8 मार्काला असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही एक प्रश्नपत्रिका बघितली जी जुलै 2025 ला आली होती. तर अशीच आपण दुसरी एक प्रश्नपत्रिका सुद्धा ऑलरेडी बघितलेली आहे. आता माझ्याकडे काही 4 प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट. तुम्हाला जर भूगोलाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील महत्त्वाच्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही भूगोलाच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. तर मी थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि भूगोलाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.